शेतवस्तीवर झोपेतच तरुणाचा गळा चिरला। पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपीला काकडे पेट्रोल पंपावरून उचलले। जालना हादरला। सिरसवाडी तरुणाची झोपेतच निर्घृण हत्या। जालन्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे। जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे एका 29 वर्षीय तरुणाची शेतवस्तीवर झोपेत असताना निर्घृण हत्या करण्यात आली आहे। निखिल वाघमारे असे या मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। मात्र घटनेनंतर अवघ्या काही तासातच जालना पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार निखिल वाघमारे हा तरुण सिरसवाडी येथील आपल्या शेतवस्तीवर गाढ झोपेत होता। मध्यरात्रीच्या सुमारास एका अज्ञात हल्लेखोराने निखिलवर चाकूने सपासप वार केले। हा हल्ला इतका भीषण होता की निखिलचा जागीच मृत्यू झाला। रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या निखिलला पाहून परिसरात एकच खळबळ उडाली। घटनेची माहिती मिळताच जालना तालुका पोलीस तातडीने तपासाच्या चक्राला गती दिली। आरोपी हा छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळून जाण्याच्या तयारीत असल्याची टीप पोलिसांना मिळाली। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आणि तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री संतोष साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक रवाना झाले। पोलीस नाईक मदन गायकवाड आणि मेहत्रे यांनी छत्रपती संभाजीनगर रोडवरील काकडे पेट्रोल पंप परिसरात सापळा रचला। पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले। अवघ्या काही तासात आरोपीला पकडल्यामुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे। हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। जुन्या वादातून ही हत्या झाली की आणखी काही कारण होते याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। आरोपीची कसून चौकशी सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता आहे। धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पोलीस निरीक्षक संतोष साबळे, मदन गायकवाड आणि मेहत्रे यांचे जालना जिल्ह्यात विशेष अभिनंदन केले जात आहे। गुन्हेगारांना कायद्याचा धाक दाखविण्यात जालना पोलिसांनी पुन्हा एकदा यश मिळवले आहे।